तू मला हे करतोस बेंचवर, मला असं असं करतोस बेंचवर, हो गुरुजी बेंचवर उभा करीन. मग मी म्हणतो घंटा, शाळा सुटली, मी चाललो. असं ते आमचा एक प्रत्येक स्किटचं असायचं. आता तिथे सगळ्या स्त्रिया म्हटल्यानंतर आपण हे बेंचवर वगैरे कसं म्हटल्यानंतर मी एक अदांत नाटकाच्या वेळी नाटक चालू असताना एक चहावाला किटली घेऊन स्टेजवरती आला होता. कहा पे देना है असं करत असं आला होता. तर असं होतं ना की हे कुठलं कॅरेक्टर आलं. मी बाल्कनीमध्ये जातो आणि बाल्कनीमध्ये असं वाकून बघतो, एवढंच सीन होता. ते वाकून बघताना माझा तोल गेला कारण धोतर अडकलं आणि मी त्या गॅलरीतून पडलो खाली. बापरे. मी ते कसं बसतं येऊन वरती आलो आणि असं दाखवलं की मी इथेच पडलो वगैरे असं विसर. आणि तू त्यातून ते समोरचा लाफ्टर, आता अर्थात ते कॉमेडी नाटक होतं म्हणून ते चालून गेलं. त्यानंतर एक माझं नाटक एक सुरू असताना एक जोरात कोणतरी असं जोरात करून असं जोरात शिंकला. त्याच्यावरती जी मी जशी रिॲक्ट झालो ना, कारण मला पण अनपेक्षित होतं ना की असं कोणतरी शिकलं, ते त्या रिॲक्शन वरती लाफ्टर आला. तुम्ही हगळ्यानी हगायला यायचंय म्हणजे बघायला यायचं, नाही तर पुन्हा काहीतरी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. फ्रेंड रिक्वेस्ट नावाचं कमाल नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने आशिष दादा माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी सांग कसा आहेस? मी मस्त, एकदम मजेत. कशी चालली रिहर्सल, काय आहे सध्या? खूप खूप छान रिहर्सल चालू आहे आणि आता खरं तर ग्रँड रिहर्सल आहे आमची आणि जवळजवळ आता 22-23 दिवस झाले आम्ही रिहर्सल करतोय. म्हणजे पहिले काही दिवस वाचन होतं, कारण हे तर एक वेगळ्या धाटणीचं नाटक आहे. तद्दन कॉमेडी असं नाटक नाहीच आहे मुळात. हे खूप इमोशनल नाटक आहे आणि खूप छान लिहिलं गेलेलं आहे, खूप छान दिग्दर्शित केलं गेलेलं आहे, तितकंच छान संगीत आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे त्याचे रिहर्सल्स वगैरे पण खूप छान चालले आहेत आणि धमाल येते, मजा येते. बरं, फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे हा एक उल्लेख झाल्यानंतर मला तुला विचारायला आवडेल की तुला थिएटर कडून फ्रेंड रिक्वेस्ट कधी आली? तुझ्या आयुष्यात कधी आलं थिएटर आणि कशी झाली तुमची मैत्री आणि किती वर्ष झाली आहेत आता? माझं आणि थिएटरचं हो, जवळजवळ आता 20-21 वर्ष झालेली आहेत आणि हे माझं 16वं नाटक आहे. आणि म्हणजे मला आठवते की अधांतर नावाचं एक नाटक होतं जे माझ्या काकानेच लिहिलं होतं, जयंत पवार त्यांनीच लिहिलं होतं. पण माझं त्या नाटकामध्ये म्हणजे मंगेश कदमनी म्हणजे बघितलं मला आणि ते म्हणाले की ह्या नाटकामध्ये बटरसाठी हा करेक्ट आहे. सो त्याच्यानंतर मग व्यावसायिक नाटकांनी सुरुवात झाली आणि असं करत 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 मग आता हे 16वं नाटक माझ्याकडे आलेलं आहे. त्याच्यानंतर बरेच मग संतोष पवारची मी 3 नाटकं केली. त्याच्यानंतर मग विजय चव्हाणांबरोबर नाटक केले, राजेश देशपांडेचं नाटक केलं. असं करत करत हे आता एक 16वं नाटक माझ्याकडे आलेले आहे, जे अत्यंत वेगळं मी अशासाठी म्हणेन की मी गंभीर भूमिका पण मी केलेल्या आहेत, पण कॉमेडीचं काम इतकं प्रकर्षाने लोकांसमोर आल्यामुळे ना विनोदी अभिनेता एक कुठेतरी ऑब्व्हियसली ते होतं. पण बऱ्याच वर्षानंतर एक अशा प्रकारची एक गंभीर भूमिका माझ्याकडे आलेली आहे आणि ते कॅरेक्टर असे की ते हॅपी गो लकी आहे, म्हणजे त्याच्या स्वभावानुसार काही विनोद असतील पण ते असं कॉमेडी कॅरेक्टर नाहीये. खूप भावनिक आहे, नात्यांची किंमत करणारा आहे, माणुसकी असलेला आहे आणि खूप इमोशनल आहे. खूप खूप म्हणजे खूप इमोशनल आणि मला ते करायला खूप मजा येते. बरं, इतकी वर्ष झाली आहेत आता तू या क्षेत्रामध्ये आहेस, मला हे विचारायचं की अजूनही धडधडणार आहे का तुला जेव्हा शुभारंभाचा प्रयोग होईल तेव्हा? अर्थात शुभारंभाच्या काय प्रत्येक प्रयोगाच्या आधी धडधड असते. एकदा स्टेजवरती गेलो ना का मग मी रंगभूमीचा असतो आणि रंगभूमी माझी असते. पण ती जी काय म्हणतो ना, एक विंगेतून जी एंट्री घेईपर्यंत जी धाकधूक असते ती अजूनही असते. बरं, एकदा अशोक सर मला असं वाटतं ना की ती धाकधूक असायला पाहिजे. हो, नंतर मग ते अरे असं बनचुकेपणा आला ना की मग ते कठीण होतं सगळ्या गोष्टी. ती धाकधूक असायलाच पाहिजे. बरं, एकदा ना अशोक सर म्हणाले होते, अशोक सराफ सर, की ते एकदाच स्टेजवर हसलेले आणि मग त्यानंतर त्यांनी ठरवलं की नाही, आपण नाही हसायचं आणि त्यानंतर त्यांनी ते कटाक्षाने पाळलेलं की ते नाही हसले त्यानंतर कधीच. म्हणजे फुटणं जे म्हणतो आपण स्टेजवर ते नाही झालं कधी. असा एखादा नियम जो तू पाळत आलायस की बाबा आम्ही पाळतो? अर्थात कारण मी कसं माहिती, मी अशा लोकांबरोबर कामं केली आहेत ना, म्हणजे की थिएटर हे काय म्हणतात गांभीर्याने घेणारं माध्यम आहे कलाकाराला. कसं असतं की तुम्हाला लोक ना पैसे खर्च करून तुमचं नाटक बघायला असतं, तर तुम्हाला तो रिझल्ट द्यायलाच पाहिजे. त्यांचे पैसे पूर्णपणे वसूल होण्या इतपत तुम्ही तुमची इंटेन्सिटी आणि तुमची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. तुम्ही स्टेजवरती हसताय बिसताय
आणि मी खरं सांगू का, मी आतापर्यंत असं नाही केलेलं आहे. कधी कधी काय काय असे प्रसंग येतात की कधी कधी होतं नाही, अशातला भाग नाही, पण मग ते तुम्ही तेवढ्या पुरतच, तुम्ही मजा चालली आहे काही चालली आहे असं नाही करू शकत. आणि मला असं वाटतं ना की कोणी तसं नाही करत, हसणं स्वाभाविक आहे. कधी कधी असे काही काही होतात, काही काही एखादा कधी असं प्रसंग पटकन घडून जातो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी एक अदांत नाटकाच्या वेळी नाटक चालू असताना एक चहावाला किटली घेऊन स्टेजवरती आला होता. कहा पे देना है असं करत असं आला होता. तर असं होतं ना की हे कुठलं कॅरेक्टर आलं, तर त्यावेळेला तर ऑब्व्हियसली थोडंफार होतं ना त्या गोष्टी. त्यानंतर एक माझं नाटक एक सुरू असताना एक जोरात कोणतरी असं जोरात करून असं जोरात शिंकला. त्याच्यावरती जी मी जशी रिॲक्ट झालो ना, कारण मला पण अनपेक्षित होतं ना की असं कोणतरी शिकलं, ते त्या रिॲक्शनवरती लाफ्टर आला त्याच्यावर. मग पण ते तेवढ्या पुरतच असायला पाहिजे. सो कलाकाराला हे भान नक्कीच असायला पाहिजे की ही ओके झालं ना, पण आता नाही. मग आता तिथे त्या व्यक्तिरेखेमध्ये आपण आहोत, त्या व्यक्तिरेखेशी प्रामाणिक राहिलंच पाहिजे. बरं, तू इतके किस्से सांगितलेस आता की मला पण आठवलं एका नाटकाचा किस्सा की प्रियदर्शन सरांचं नाटक होतं सुसाट नावाचं, आणि त्याचं काहीतरी असा नवीनच असा त्यांनी प्रयोग केला होता की त्याच्या मागे अशी फ्रेम जसं आपण प्रोजेक्टर लावतो तसं, आणि ती ट्रेन जाणार असते, त्यांनी ट्रेन तशी दाखवली होती खरोखरच ट्रेनचा व्हिडिओ मागे, आणि काहीतरी टेक्निकल ग्लिच झालं आणि ती ट्रेन आलीच नाही. आणि जसं आपल्या टीव्ही वरती जसं लाल पिवळं रंगीबेरंगी येतं ना यायचं पूर्वी केबल गेल्यानंतर, तसं काहीसं झालं. पण त्यांनी ज्या पद्धतीने ते सावरून घेतलं, अरे बापरे ट्रेन उशीर आहे वाटतं आज, काय काय बोलवा ट्रेन ट्रेन असं करून त्यांनी जे सावरून घेतलं त्यावेळेला, हे पण खूप महत्वाचं असतं जसं तू त्यावेळेला सांभाळून घेतलंस. मी अजून एक सीन सांगतो. माझं कॉमेडी नाटक होतं विजय चव्हाण बरोबर, विजू बरोबर. त्याच्यात मी त्यांचा बाप झालेलो असतो आणि ते सगळं धोतर बितर होतं, चष्मा होता, वीग होता, आणि मी बाल्कनीमध्ये जातो आणि बाल्कनीमध्ये असं वाकून बघतो. एवढंच सीन होता. ते वाकून बघताना माझा तोल गेला, कारण धोतर अडकलं होतं. आणि आम्ही राहिला होतो, म्हणजे आमची जी रूम फ्लॅट दाखवलाय तो दाखवलाय जवळजवळ 12व्या-13व्या मजल्यावर, आणि मी त्या गॅलरीतून पडलो खाली. बापरे, खाली पडलो, म्हणजे आपलं स्टेजवरती खाली काही तेवढं अंतर नसतं ना, मग ते मी खाली पडलो. मग मी ते कसं बसतं येऊन वरती आलो आणि असं दाखवलं की म्हणजे मी इथेच पडलो वगैरे असं विसर. आणि तू त्यातून ते समोरचा लाफ्टर, आता अर्थात ते कॉमेडी नाटक होतं म्हणून ते चालून गेलं, पण सिरियस नाटकामध्ये या सगळ्या गोष्टींचं खूप भान ठेवावं लागतं. आणि मुळात तो प्रत्येक प्रयोग हा प्रयोग असल्यामुळे प्रेक्षकांना तेवढं कळलं नसेल की हे नाटकात खरंच होतं की नाही, त्यामुळे ते एक बेनिफिट आहे की बाबा असेल यातलंच असेल, असं पडतच असेल असं झालं असेल. बरं, आम्ही पोस्टर पाहिले आणि पोस्टर बघितल्यावर एक सोशल मीडियाची जशी फ्रेम असते ना तशी आम्हाला दिसली आपल्या नाटकाची. सो आम्ही त्या काळातले आहोत. फ्रेंड रिक्वेस्ट म्हणल्यानंतर फेसबुक आठवते, जिथे फेसबुकची प्रचंड क्रेज होते. मी कुठल्या काळातले मग काय बोलणार यार, कुठल्या काळातलं नेऊन ठेवले बघा. म्हणजे जेव्हा फेसबुक असं बफर व्हायचं त्या काळामध्ये, किंवा अनोळखी लोक कनेक्ट व्हायची आणि त्यांच्याशी म्हणजे ओळख नसतानाही ओळख पळख नसतानाही बोलता यायचं अशा काळातले. सो प्रत्येक एक कोअर मेमरी असते. सो माझी ती मला आयुष्यातला पहिला प्रपोज फेसबुकवर आलेला. अच्छा, सो तुझी अशी फेसबुकशी निगडीत एखादी आठवण आहे का, किंवा कुठल्याही सोशल मीडिया ऍपची? कारण आता सर्रास बरेच सोशल मीडिया ऍप आहेत. मला एक सांगणे, माझं जेव्हा कॉमेडी एक्सप्रेस मध्ये जेव्हा सुरू होतं त्यावेळेला मला बऱ्याचशा असे ना फेसबुकवरती मेसेज यायचे की दादा प्लीज मला तुमचा नंबर मिळेल का, कारण माझी आई आहे ना तुमची खूप फॅन आहे आणि ती खूप आजारी आहे, तर प्लीज तुम्हाला हे फेक नाही आहे वाटल्यास मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का किंवा काय करू का, पण मला माझ्या आईला एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. असे बरेच किस्से आहेत. म्हणजे एक मुलगी होती ज्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तो प्रचंड फॅन होता माझा. तिने कुठून माझं अकाउंट शोधलं, त्याच्यात मला तिने एक तो व्हिडिओ त्या ह्याच्याकडे टाकण्यास सांगितलं की प्लीज माझ्या एकदा भावाशी बोला, त्याला बरं वाटेल. मग तिने त्याचा नंबर दिला, मी नंबर दिला, त्याचा फोन केला आणि त्याच्याशी मी बोललो प्रॉपर वगैरे. सो हे किस्से आहेत. सोशल मीडियाचे जसे काही तोटे आहेत ना तसे काही फायदेही आहेत, आणि हेच एक्झॅक्टली गोष्टी आम्ही या नाटकातून सांगण्याचा जरा प्रयत्न, म्हणजे मी असं म्हणणार नाही कारण मी तो USP नाही सांगू शकत, पण हीच गोष्ट आहे ना की मला तेच सांगायचं की अशा पद्धतीनेच एक सांगायचं काम ह्या नाटकातून केलेलं आहे, तर ते नक्की बघायला पाहिजे सगळ्यांनी. आता तू विषय काढलास म्हणून मला सांगायला आवडेल की खूप टेलिव्हिजनवर ना बरेचसे कॉमेडी शोज येतील जातील, खूप स्किट गाजतील, पण बंडू आणि मास्तर आम्ही नाही विसरू शकत. ते एक जे समीकरण सेट झालंय ते आजही इतक्या वर्षानंतर सुद्धा एक कोअर मेमरी म्हणून आत्ताही इथे आणि इथे लक्षात आहे. सो त्याची काही आठवण आहे का? कारण की आम्हाला आजही तू आठवतोस तो शाळेच्या गणवेशातला, आणि ते तुझं जे बेंचवर उभं करीन असेल किंवा ते
एखादी आठवण? आठवण म्हणजे तुम्हाला सांगू का, बंडू आणि मास्तर हे इतकं अजूनही आता जेव्हा जेव्हा मी नाटकासाठी किंवा दौऱ्यासाठी किंवा आमचे इव्हेंट असतात तेव्हा जातो, तेव्हा आवर्जून बंडू हे कॅरेक्टर मला करायला लावतात हो. किंवा ते हच्या हो. भाषेतलं कॅरेक्टर ते मला करायला सांगतात. आणि एक किस्सा सांगतो, मी आणि अभिजित चव्हाण आम्ही असंच एका इव्हेंटला गेलो होतो, तिथे बंडू मास्तर केला आणि तो फक्त स्त्रियांसाठी कार्यक्रम होता आणि जवळजवळ 1000 महिला आणि त्यांच्यासमोर हे बंडू मास्तर. बंडू मास्तर मध्ये एक शेवटचं जे आमचं स्किट संपतं तेव्हा तो म्हणजे मास्तर मला म्हणतात, म्हणजे अभिजित चव्हाण म्हणतात, तू मला हे करतोस बेंचवर, मला असं असं करतोस बेंचवर, हो गुरुजी बेंचवर उभा करीन. मग मी म्हणतो घंटा शाळा सुटली मी चाललो. असं ते आमचा एक प्रत्येक स्किटचं असायचं. आता तिथे सगळ्या स्त्रिया म्हटल्यानंतर आपण हे बेंचवर वगैरे कसं म्हणतो, कारण ती ऐकताना कोणी शिवी वाटते ना. नंतर तो क्लिअर करतो की बेंचवर उभा करीन, पण ते ऐकताना शिवी वाटत. आम्ही विचार केला की अरे सगळ्या स्त्रिया आहेत तर कशाला, सगळ्या स्त्रिया तर कशाला चुकीचं होईल ना जरा बोलणं, म्हणून आम्ही ते घेतलंच नाही. आम्ही डायरेक्ट एक्झिट घेतली. तर आम्हाला परत बोलवलं आणि त्या स्त्रियांनी सगळे सांगितलं की ते बेंचवर घ्या, बेंचवर घ्या. आणि त्याच्यानंतर बंदूक घेतो ना घंटा, तेही आम्हाला ऐकायचे. मग त्याच्यासाठी आम्ही पुन्हा ते सगळं घेतलं आणि मग एक्झिट घेतली. तो असे एक्सपिरियन्स, हे प्रेम आहे. आणि ते मला खरंच खूप आनंद होतो की म्हणजे त्या बंडू मास्टरवरती प्रेम करणारी सुद्धा अजून सगळे इतके आहेत की छान वाटतं. हेच भांडवल आहे अजून काही. हच्या भाषेचा विषय निघाला. मी आलेच होते तुझ्याकडे रिक्वेस्ट घेऊन की हची भाषा थोडीफार होईल का? नमस्कार हुमा सगळ्यांना, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे हाज हाटक हे रिक्वेस्ट आम्ही घेऊन आलेले आहे. 25 तारखेला तुम्ही सगळ्यांनी हगायला यायचंय, म्हणजे बघायला यायचं, नाही तर पुन्हा काहीतरी. पण हे 25 तारखेला नाटक आमचं फ्रेंड रिक्वेस्ट येते, तुम्ही नक्की बघायला यायचंय. तुम्हाला सगळ्यांना ते नाटक खरंच आवडेल. इतकी रिक्वेस्ट केली आहे म्हटल्यानंतर सगळेजण नक्की येणार आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.